अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण घरच्या घरी पनीर कसं तयार करायचं हे बघणार आहोत। त्यासाठी मी हे 2 लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुल फॅटचं दूध घरचं आहे, आमच्या घरी म्हैशी असल्यामुळे हे मी घरचंच दूध घेतलेलं आहे। तर आता आपण याला उकळायला ठेवूया। आता गॅस पेटवून मी हे दूध गॅसवरती ठेवलेलं आहे, अगदी मोठा गॅस करून ठेवलेला आहे। आता आपण याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर आपण यामध्ये व्हिनेगर घालणार आहोत। पहिल्यांदा आपण याला उकळी आणूयात। आता हे दूध थोडं उकळायला चालू झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। चांगली उकळी येऊ द्यायची आहे याला, आणि मग यामध्ये आपण एका चमच्याच्या साहाय्याने दूध हलवून घ्यायचं आहे। त्यासाठी पहिल्यांदा याला उकळी आणूया। आता आपण हा चमचा घेतलेला आहे, बघायचं आहे दूध असं एकसारखं हलवायचं आहे। त्याच्यावरती शई येऊ द्यायची नाही आहे, असं उकळायचं आहे त्याला। उकळी आल्यानंतरच यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे। आता दुधाला उकळी यायला लागली, अगदी दूध वर यायला लागले। दूध वरती आलेलं आहे। आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे। थोडंसं दूध थंड होऊ द्यायचं आहे। अगदी जरी तुम्हाला नाही जमलं तर यामध्ये थोडं पाणी घालू शकताय तुम्ही। आता यामध्ये मी व्हिनेगर घालणार आहे। 2 ते 3 चमचे व्हिनेगर 2 लिटरसाठी घातलेलं आहे मी। आता हे एकसारखं हलवायचं आहे। तुम्ही बघू शकताय लगेचच कसं दूध आपलं फाटलं गेले। किती छान पनीर झाले, बघू शकताय तुम्ही। अगदी फुल फॅटचं दूध असल्यामुळे लगेचच पनीर झालेलं आहे। हा मस्तच झालेलं आहे पनीर। तुम्ही पाहू शकताय। आता आपण हे चाळणीवरती वतून घ्यायचं आहे। पाणी वेगळं दूध वेगळं झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। मस्तच। आता असं हे आपण घरच्या घरी पनीर बनवू शकतो। आपल्याकडे जर वेळ नसेल बाजारात जाण्यासाठी तर घरी दूध असेल तर आपण 10 मिनिटात पनीर बनवू शकतो। फक्त दुधाला उकळी आणून व्हिनेगर घालायचं आहे। व्हिनेगर नसेल तर लिंबू घातला तरी चालेल। छानच। आता आपण हे चाळणीवरती वतून घेऊया। आता आपण या चाळणीवरती आपले जे तयार झाले पनीर ते वतून घेऊया। तुम्ही बघू शकताय हे मी चाळणीवरती वतून घेतलेलं आहे। आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, आणि याचं जे खालचं पाणी असतं ते तुम्ही चपातीला पण वापरू शकता, जेवणात वापरू शकता, भाजीमध्ये पण वापरू शकता। खूप छान भाजी होते। आता हे पनीर आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं सगळं व्हिनेगर निघून जाईल। असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। आणि हे असं आपण बांधून ठेवायचं आहे। यातलं पाणी सगळं घालवायचं आहे। असं हलक्या हाताने पाणी दाबून घ्यायचं आहे, जास्त पण याला जोर द्यायचा नाही आहे, नाहीतर पनीर आपलं एकदम असं घट्ट होईल, असं स्पॉन्जी होणार नाही। हलकंच पाणी काढायचं आहे यातलं। आणि
हे आता याच्यावरती काहीतरी आपण जाड असं वजन ठेवायचं आहे. आता हे मी एका कापडात घट्ट पिळून घेतलेलं आहे, बघितलं तुम्ही. आता याला आपण काहीतरी असं ह्याच्यावरती वजन ठेवायचं आहे. असं प्लेटमध्ये ठेवायचं हे आणि त्याच्यावरती ही अशी एखादी प्लेट ठेवायची आणि आपल्याकडे जे काही वजनदार आहे ते यावरती ठेवायचं. मी एक छोटासा माझा खलबत आहे तो ठेवलेला आहे. असं ठेवायचं आहे म्हणजे आपलं पनीर तयार. आता हे आपण पनीर तयार झाले काय बघूया. याला मी अर्धा ते पाऊण तास असं वरती वजन ठेवून प्लेट ठेवली होती. आता आपण उघडून बघूया. किती छान झाले बघा पनीर. अगदी मऊ असं सॉफ्ट झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. आपण याला आता कट करून घेऊया. अगदी स्पॉन्जी झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय. ती मस्त म्हणजे मस्तच झालेलं आहे. म्हणजे असं आपण तुकडे करून घ्यायचे. बघा अगदी मस्त म्हणजे एकदम स्पॉन्जी झालेलं आहे असं. तर तुम्ही या पद्धतीने नक्की पनीर करून बघा घरच्या घरी अगदी. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता मी या पनीरचे असे पीस कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. अगदी छान अगदी स्पॉन्जी झालेले आहेत. तर तुम्ही याची म्हणजे तुम्हाला कोणतीही रेसिपी याची करायची असेल ती तुम्ही करू शकता. आता मी जे पीस कट केलेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेणार आहे. या पद्धतीने मी सगळे एका डिशमध्ये घेणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.